थँक्यू विजय डोके सर, थँक्यू. मॅचला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पप्पू आणि गणेश. वडवा बाटणे खेळतात. पहिला चेंडू मिड विकेटला. विकी बनवटेकडे चेंडू, फक्त सिंगल. आनंदी स्मॅशर्स बनाम मोरिया 11 या दोन टीम मध्ये हा सामना चालू आहे. हो, वेगवान चेंडू, ब्लाइंडेड स्ट्रोक आहे. पाहुयात विकी पोहोचतील का. ओ, प्रयत्न कमालीचे, पोहोचले होते विकी. कदाचित आता विकी स्वतःवरती नाराज असेल, कारण इतका अंतर त्याने कव्हर केला आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामधून निसटला. संघाची धावा संख्या 3 धावा. अजय तयार. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. स्टिकरला चेंडू आदळला. पावत आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार चेंडू. 2 टप्प्यात सीमा पार. इट्स ऑन 4. संघाची धाव संख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 7 या धाव संख्येवरती. पहिल्या वर्षामध्ये आनंदी स्मॅशर्स, पहिल्या पर्वामध्ये आनंदी स्मॅशर्स हा संघ चॅम्पियन राहिला. दुसऱ्या पर्वामध्ये मोरिया 11 या संघ चॅम्पियन राहिला. तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा मोरिया 11 हा संघ रोहनजी बनवटे यांच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन राहिला. आणि चौथ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा तोच प्रयत्न असेल हॅट्रिक करण्याचा. आडव्या बॅटनं पूल केला, मिड विकेट सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीने 11 धाव संख्येवरती. बॉलिंग करतात अजय. स्ट्रायकिंग एंडला 2 सलगचे चौकार गणेशच्या बॅट मधून आलेत. हो, आडवा बॅटनं कडवा प्रार. 3 रो सलगचा तिसरा. आता झाला व्यासपीठाच्या दिशेनं बरोबर स्क्वेअर लेगला. आणखीन एक चौकार. धन्यवाद. धाव फलकावरती धावा 15. हो, हवेत जेलची दाट शक्यता. ओहो, गणेश कडून शेवटला कॅच ड्रॉप झाले. चांगले प्रयत्न गणेश कडून. अजय कडून कदाचित मिड ऑफचे खेळाडू आले होते, कदाचित त्यांना सरळ झेल ही सोपी झाली असते. विश्वास होता अजय वरती. 2 धावा या बॉल वरती मिळतात. 2च्या मदतीनं 17 धावा पुस्तकावरती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर मध्ये 17 धावा पुस्तकावरती आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये आता बॉलिंग मार्क वरती गणेश आलेत. आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पप्पू. चांगले मॅच रंगते. पहिल्याच ओव्हर मध्ये 17 खर्च केलेले आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये सलामीवीर गणेश आणि पप्पून जबरदस्त बॅटिंग. खास करून गणेशनं 3 चौकार त्याने खेचले. आणि जवळपास इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर 16 वरती त्यानं धावा बनवल्यात. 5 बॉल मध्ये 16. 1 बॉल 1 पप्पू. संघाची धावा संख्या 17 धावा.
हो फलंदाज इथून बा क्लीन बोल्ड. नवीन फलंदाज आता कॅप्टन रोहन बनवटे आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत. धाव संख्या 17, पहिला धक्का 17 वर. गोलंदाज तयार. हो ऑफ ट्रॅकर कट केला शॉट थर्ड मॅनला. चांगली फिल्डिंग फक्त एक सिंगल. पवात पहिली मॅच जिंकली मोर्या 11 संघानं. तर पहिली मॅच आनंदी स्मॅशर्स टीमनं पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. पवात या मॅच मध्ये आता त्याने झालेल्या चुका कशा प्रकारे भरपाई करतायत. गोलंदाज तयार. लो फुल टॉस. हो जर चेंडू गॅदर केला असता तर नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची शक्यता होती. बाईकच्या माध्यमातून सिंगल आउट होते. टीमची टोटल धावा पुस्तकावरती जाऊन पोहोचलेली आहे 19 धावा. ओव्हर नंबर 2. हो वेगवान चेंडू कदाचित खेचून घेण्याचा प्रयत्न. लेग स्टिक चेंडू मिस करतो. एक्स्ट्रा रन 20 धावा. धावा फलकावर. दुसऱ्या ओव्हर मध्ये गणेश कॅप्टन रोहन बनवटे स्ट्रायकिंग एंडला आलेत. याच रोहन बनवटेच्या नेतृत्वाखाली दुसरा आणि तिसरा पर्वाचा चॅम्पियन मोर्या 11 संघ. गोलंदाज तयार. कोलात होता चेंडू. लाऊड अपील. हो लाऊड अपील लेग बिफोर द विकेट साठी. ऑफस्टिक चेंडू मिस करतोय. शफल झाले होते बॅटर तेच पंच दर्शवत असताना आणि लेग बॅकचे सिंगल. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 21 धावा. धावा फलकावर. हो हवेत खेळलेत स्लॉट मध्ये आणि पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. सीमा थँक्यू सो मच. संघाची धावत संख्या षटकाराच्या मदतीनं 27 धावा. बॉलिंग मार्क वरती गणेश. पुढचा चेंडू गणेशचा. कमी गतीनं बॉल एज लागली होती त्यानंतर शरीरावरती आदळला चेंडू. एक सिंगल या चेंडूवरती मिळते आणि 1च्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते 28 वर. 2 ओव्हर मध्ये 28 धावा.
दोन ओव्हर मध्ये 28 टॉस. नेक्स्ट मॅच कडे लगेचच आपण बोलूयात. आता जे चालू असलेले मॅच मोर्या 11 वर्सेस आनंदी स्मॅशर्स. पुढील मॅच ओम साई 11 वर्सेस भार्गवी 11, सागर वर्सेस निखिल यांच्यामधला सामना आपल्याला पाहायला मिळेल. या पुढील सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. अजय हो, वेगवान चेंडू लॉंग ऑनला खेळलेत आणि फटका सूर्य. फिल्डिंग देखील चांगली झालेली आहे. चांगली फिल्डिंग गणेश कडून. फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 धावा फलकावर. 30 षटक गणेश. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक अजयने टाकलं, दुसरा ओव्हर गणेशने टाकला, तर तिसऱ्या ओव्हर मध्ये अजय. गणेश कडून चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 29. पहिल्या ओव्हर मध्ये 17, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10, तिसऱ्या ओव्हरला सुरुवातीला पहिल्या बॉलवर ही पहिली सिंगल. हो, कॅप्टन रोहन साठी शफल होऊन फाईनली क्लिअर आहे आणि पाठवला बॉल फाईनली बाउंड्रीच्या दिशेने. एका टप्प्याखेर चौकार. च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावत संख्येवरती. अजयच्या विरोधामध्ये हे आक्रमण कॅप्टन रोहनचं. समोर खेळलेत व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला. थोडीशी मिस्टेक. दुसऱ्यासाठी कॉल केला. 1च रन. विकेट महत्वाचे रन बनल्यात मोर्या 11 टीम साठी. इथून त्यानं विकेट शाबूत ठेवून एक पार्टनरशिप रचून धावा बनवायच्या. आज प्रयत्न असावा कॅप्टन रोहन बनवटेचा. धावत संख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 34 वरती. 34 ऑन स्कोर कार्ड. 34 धावा. चौथ्या पर्वाचा आनंद तुम्ही घेतात. KPL काराव प्रीमियर लीग सर्व गावातील खेळाडू एकत्रित आणण्याचं काम ही स्पर्धा करते. हवेत जवळपास नाहीयेत खेळाडू. हो, अजय गुड कॅच. फलंदाज बाद. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाठमोरे होऊन झेल पकडली. बॅट्समन आउट. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 वर. 34. चांगली झेल फॉलो थ्रू मध्ये अजयने पकडली आहे. ओ, क्लीन बोल्ड. प्लेट ऑन एज लागल्याच्या नंतर रेस्टांवर चेंडू आदळला. आणखीन एक फलंदाज बाद. 2 in a row.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 34. या ओव्हर मध्ये अंतिम चेंडू विकेट हॅट्रिक वरती अजय. याच अजयने पहिले षटक टाकलं 17 धावसंख्येचं. आता तिसरं षटक आपल्या संघासाठी टाकतं. आतापर्यंत 6 दिलेत आणि 2 गडी देखील बाद झालेत. शेवटचा बॉल बाकी या ओव्हर मधला. आतापर्यंत 34. काराव प्रीमियर लीग 2 दिवसांची क्रिकेटची जत्राच म्हणूया संपूर्ण काराव गावासाठी आहे. साळाबाद प्रमाणे 4थं वर्ष आता. अपील पंचांकडे लेग स्टिक मिस करतोय. ओव्हर कंप्लीट 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा पुस्तकावर. ओव्हर नंबर 4 आणि 4थ्या ओव्हर मध्ये गजानन आलेत बॉलिंग मार्क वरती. गजानन आलेत ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिला चेंडू डॉट बॉल. हवेत खेळलेत. जेलची शक्यता आणि चेंडू निसटला हातामधून. हो स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो झाला असता तर विकेटची संधी होती. 2 धावा. 2च्या मदतीने टोटल पुढे चालले 36-36. जबरदस्त प्रयत्न विकेट किपरचे. कॅच ड्रॉप झाली. थ्रो जर स्ट्रायकिंग एंडला झाला असता तर कॅप्टन रोहन बनवटे यांना बाद करण्यामध्ये कदाचित यशस्वी होऊ शकले असते. 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेले 36 वरती. 4थ्या ओव्हर मध्ये गजानन शफल होऊन करण्याचा प्रयत्न अलॉंग द विकेट. शॉर्ट मिड विकेट मध्ये एक नंतर पूर्ण स्ट्रायकिंग एंडला थ्रो. ओ एका टप्प्याखेर ओ मिस्टेक. आणखीन एकदा मिस्टेक विकेट किपर कडून. 50-50 चान्सेस बनू शकले असते. क्लोज बाईट होती. क्लोज एन्काउंटर होतं आणि इथून 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण कॅप्टन रोहन बनवटे कडून. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 या धावसंख्येवर. 38. 3 चेंडू पूर्ण झालेले. 3 चेंडू मध्ये फक्त 4. कॅप्टन रोहन स्ट्रायकिंग एंडला. गजानन यांचा जबरदस्त गोलंदाजी अनुभव आहे. खेचून घेतला या चेंडूला. पसंतीचा फटका स्लॉक स्वीपचा. रोहन बनवटेचा सिक्सर. वर सिक्सर आला आणि 6च्या मदतीनं टोटल 44. आणखीन एकदा खेचून घेतला. आता लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं. फटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील. अर्धा डझन सिक्सर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हर मधला. 2 बॅक टू बॅक सिक्सर. सिक्स हॅट्रिकचा उंबरठ्यावर. हो हवेत खेळलेत. आता थर्ड मॅनचे दिशा डीप कव्हर पॉइंटला बॉल. 2 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टोल वसुली केली या ओव्हर मध्ये आणि 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 54. 54 धावा पुस्तकावरती. या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 20 आणि 54 धावा 4 ओव्हर मध्ये धाव पुस्तकावर.
4 ओव्हरमध्ये 54 धावा. विकी बनोटे जे कॅप्टन आहेत आनंदी स्मॅशर्स या संघाचे, त्याने टार्गेट लावला होता की 70 होतील मोरया 11 टीमच्या. पाहूया अजून 16 धावा दूर आहेत. पाहूया त्या अंतिम ओव्हरमध्ये किती येतात. किती चांगलं प्रेडिक्शन त्याने लावले हे पाहूयात. पहिलाच बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कदाचित. तो रन इथं मिळेल. हीच मजा आहे काराव प्रीमियर लीगची. हीच मजा असते गाव एकत्रित आल्याच्या नंतर. एक रन या चेंडूवरती. 55 धावा. अंतिमचे 5 चेंडू आता रोहन बनोटेकडे आहेत. अंतिमचे 5 चेंडू ओव्हर नंबर 5 मध्ये. स्विच हिट आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर लावला होता आणि तरी सुद्धा चेंडू त्यांना बीट करून सीमा पार. हा चौकार. चौकार आलाय ओव्हर द वेस्ट साठी रेफर करण्यात आलेल्या बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. विकी बनोटे तिसऱ्या पर्वाचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि ते दावाखोऱ्याने बनवतात. 10-12 ते त्यांना जमतच नाहीत. डायरेक्ट 40-50 नो बॉल साठी रेफर करण्यात आलेल्या बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. टेक्निकल रूम मध्ये अभिषेक ॲज अ टेक्निकल ऑपरेटर. चेक करतोय. एवढाच हार्ड नाहीये डिसिजन. पाहूयात या अंपायर आपणच आहे. फेअर डिलिव्हरी आहे. वन स्टेप पुढेच होता ऑलरेडी रोहन आणि त्यानंतर स्विच हिटला त्याचा जो डावा पाय तो क्रीज मध्ये होता. तेच पंचाने निदर्शनास आणलेला. थर्ड मॅनला खेळाडू लावलं तरी सुद्धा धाडस दाखवलं रोहन आणि या चौकार 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 59. ओ वन मोर स्विच हिट. आता नो बॉल आहे. खेळाडू डीप मध्ये कॅच ड्रॉप. नो बॉल. हे काराव प्रीमियर लीग इथे काहीही घडू शकतं. अशक्याला शक्य करणारी लीग म्हणजे काराव प्रीमियर लीग. धावसंख्या जाऊन पोहोचलेली या 3 धावसंख्येच्या मदतीनं 62 धावा. फ्री हिटचा चेंडू. अंतिमचे 4 चेंडू आता बाकी राहिलेत. फ्री हिट समोर खेळलेत लॉंगॉनला. पाहूया क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि त्यांना बीट करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आधी 2 स्विच हिट आपण पाहिले. आता सरळ व्ही शेप मध्ये लॉंगॉनला चौकार. मस्त प्रेडिक्शन होते कॅप्टन विकी बनोटे यांचे. 66 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. अजून 3 बॉल बाकी आहेत. चांगली बॅटिंग रोहन कडून. ओ फुल टॉल वसुली. फुल टॉसला नाही येत आरा. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. टक करून साऊंड आला. बॉल सीमा पार. सिक्सर.
आणखीन एक फुलटॉस, आणखीन एकदा बॉल सीमा पार, सलगचा हा दुसरा सिक्सर आला रोहन बनोड्याच्या बॅट मधून. विध्वंसक बॅटिंग. 48-48 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल. ते 15 बॉल मध्ये 48 इंडिव्हिज्युअल. काय जबरदस्त कॅमेरा वर्क 10cricket.in च्या माध्यमातून. दीपेश आहेत ॲज अ कॅमेरामॅन. आता शेवटचे एक चेंडू बाकी. वाढवा बाटने खेळलेत. 48 वरती आहेत. पव्वा 2 धावसंख्येचा इथून प्रयत्न केला जातो. स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो. नकारा प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये कॅप्टन रोहन बनोटेचा अर्धशतक एकदा बॅट वरती करायचे. कॅप्टन रोहन बनोटे. ओ जबरदस्त बॅटिंग, विध्वंसक फलंदाजी आणि प्रतिस्पर्धाचे संघाचे खेळाडू देखील टाळ्या वाजवतात. हीच तर खासियत आहे रोहन बनोटे. 16 बॉल मध्ये 50, 4 चौकार, 4 षटकारांच्या मदतीनं तब्बल 50 इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती. एकदा बॅटिंग आवडली असेल रोहनची, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय जबरदस्त बॅटिंग, विध्वंसक फलंदाजी आणि कप्तान चला सिनातान. जबरदस्त फलंदाजी, अर्धशतक पारिदाने खेळलेली आहे. आणि 17 क्रमांक पहिल्याचा डाव इथून अटपलाय. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवलात 80 आणि 81 धावसंख्येचं इथून ठेवण्यात आलेलं आहे टार्गेट आनंदी स्मॅशर्स या संघाविरोधामध्ये. पाहुयात आता विकी बनोडे पहिल्या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाले होते, 0 वरती बाद झाले होते. आता या मॅच मध्ये त्याचा वचपा ते काढतील का? या मॅच मध्ये त्यांच्या देखील बॅट मधून अर्धशतक पारी आपल्याला पाहायला मिळेल का? 30 चेंडू आणि विजयासाठी 81 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. या आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूयात. आम्ही सुमित सरांना विनंती करत आहोत की आपण लंच करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आणि संतोषजी धुळे साहेबांना विनंती की आपण मैदानाच्या आतमध्ये लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण जायचंय. ओम साई 11 हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन दिसेल, परंतु त्यांचेच कॅप्टन निखिल यांना आपण इन्व्हाइट करूयात की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. मिस्टर प्रियेश बाबरे, एक जबरदस्त आवाज, रायगड समालोचक म्हणून प्रसिद्ध असलेले, त्यांची सर्वदूर ख्याती पसरली असे समालोचक. तर यापुढील होणारा सामना असेल ओम साई 11 विपक्ष भार्गवी 11. काटेकी टक्कर, नक्कीच महामुकाबला. दोन्ही संघ एक सामना जिंकून प्रतिद्वंद्वी करण्यासाठी पुढे सरसावलेल्या दोन्ही टीम. तर नक्कीच बघा, प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना एक इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे. बघा, मोरिया 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी, माफ करा, आनंदी स्मॅशर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून आमंत्रित केलं होतं मोरिया 11 या संघाला फलंदाजीसाठी. आणि
बघा 81 धावा या ठिकाणी, 80 धावा कुठलेल्या गेल्या आहेत आणि 81 धावांचं टार्गेट. तर बेस्ट ऑफ लक बोथ द टीम अँड शो द गुड गेम. बघा 5 षटक आणि 81 धावांची गरज. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष हे सहज गाठता येतं असं बोललं जातं, कारण लिमिटेड ओव्हर. बघा 16.2च्या सरासरीने 81 धावा आपल्याला 5 षटकामध्ये या ठिकाणी कुटायचे आहेत. जर आनंदी स्मॅशर या संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेटिव्ह प्लेइंग, ते पण विकेट न गमावता नक्कीच आता जबाबदारी घ्यावी लागेल. विक्रांत बनवटे उर्फ विक्की आणि अजय याला. नक्कीच आघाडीचे दोन्ही फलंदाज तयार. शो द गुड गेम, गेम ऑन. सुरेख चेंडू, बघा ब्लॉक होलचा चेंडू. रोहन उर्फ बाबू स्वतः 50 धावांची नाबाद खेळी साकारल्यानंतर पुन्हा एकदा स्वतः कर्णधार म्हणून जबाबदारी पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावर घेताना P1चं पहिलं षटक या ठिकाणी हाताळताना रोहन बनोटे. नक्कीच विक्रांत मात्र अजून सूर गवसलेला नाहीये, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट इज द ग्लोरियस अनसर्टनिटी, अशा प्रकारची गेम समजली. अनिश्चिततेचा खेळ मानला जो पहिला चेंडू आणि सुरुवात चौकारांनी करतोय विक्रांत बनोटे. डीजे अरे बैलांना सुद्धा जास्त किंमत आले साल्यांनो, कामा करा. बघा बघा या ठिकाणी प्रियान निखिल बनोटे यांच्याकडून षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक, दोघांनाही 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा एकदा उंचावरून वाह, लाजवाब, देखना डोळ्यांचा पारणं फेडणारा षटकार. बघा रात्री जरा वाट्या कपाट्या फिट करा आणि गाणी शोधून ठेवा मित्रांनो. रात्रभर चॅटिंग करताना म्हणून या अशी कॅश सुट्ट्या तिथं. पुन्हा एकदा तयार. ओ डिफेन्सिव्ह सन्मान दिला विकीने. विकीला माहिती आहे जर विकीची विकेट ही फार महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी. विकी जर नक्कीच या ठिकाणी नाबाद राहिला तर मात्र या 80 धावा देखील या सहज आणि सोप्या होऊन जातील आनंदी स्मॅशर या संघाला. बघा रिदम मध्ये थोडीशी चुकताना रोहन. आता मात्र दबाव असेल रोहनवर, कारण पुन्हा एकदा तयार. ओ लाजवाब फटका. VIP टाइल्सला पंचांच्या डोक्यावरून खनखनाटी 2024चा हा षटकार. थोडा उशिरा जागे होता मित्रा. बघा गाणी पुढे सेट करायची मशाला गेले नाही का आपण कधी, कशी गाणी वाजतात धनाधन. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा धाव फलकावर. सुरेख फटका, गॅप शॉट सिलेक्शन. ज्या विकेट साठी आज झालं विनलं होतं त्याच विकेटला सॉफ्ट डिसमिसल. विक्की बॅक टू पॅव्हिलियन. डीजे
करताना मोरया 11 संघ नक्कीच रोहनला माहित होतं की जबाबदारी आपण आपल्या खांद्यावरच घेतली पाहिजे. हॅलो बघा एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 17 धावा, एक बाद 17. बघा विकीला माघारी धाडल्यानंतर आता मात्र गरज असेल आणि जबाबदारी सांभाळावी लागेल ती अजय आणि गणेश याला. बघा 64 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 64 धावांचे समीकरण. सुरेख बघा अपील या ठिकाणी करताना आणि पंचांनी दाद उचलून घेतलेली आहे आणि या ठिकाणी दुसरा झटका स्मॅशरला. गुड बॉलिंग. भार्गवी 11 व कर्णधार ओम साई 11 दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी माईकशी संपर्क साधायचा. बघा ज्या फलंदाजाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो तो जे आदित्य चमदरे मैदानात. बघा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकता दिनेश मोहिते. बघा धावसंख्या झाली आहे ती 17 धावांवर स्थिर आहे. थ्रो बघा ऑब्जेक्शन या ठिकाणी आलेला आहे. थ्रो गोलंदाजाच्या शैलीमध्ये बघा बघा दिस इज ऑल्सो वन ऑफ द स्ट्रॅटेजी. ही देखील एक प्रकारची गनिमी कावा. गोलंदाजावर दबाव टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न. बघा गोलंदाजाच्या शैलीमध्ये या ठिकाणी आक्षेप आहे की नाहीये ते पंच सांगतील, परंतु क्रिकेटमध्ये अनेक नियम आहेत जे फलंदाजीसाठी दिलेले असतात, जे गोलंदाजीसाठी दिलेले असतात आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलताना आनंदी स्मॅशरचे आदित्य जमदरे काय पहिल्या सामन्यामध्ये षटकार दाखवला होता. सुरेख एकदा पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. 2 धावा होतील का? 2 धावा घेण्याचा प्रयत्न. बघा सनी काय जबरदस्त
साई शेलार या नावाने नक्कीच या वर्षी एक सन्नीसाठी स्पेशल आहे, कारण त्यांचे मिसेस तिकडे युट्यूबवर घरी बघत असतील. आपला हिरो या ठिकाणी परफॉर्मन्स करताना नक्कीच सुरेख गोलंदाजी, वारंवार गतीमध्ये परिवर्तन करताना लाईन आणि लेंथ परफेक्ट. काराव गावचे जावई अमित दाबने सुरेख या ठिकाणी पुन्हा एकदा. पप्पू मिस्टेक करणार नाहीये नक्कीच. विक्की यांची झेल ज्या प्रकारे या ठिकाणी टिपण्यात आली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. 20 लॉस ऑफ 2 विकेट. आमचे मान्यवर सन्माननीय श्री सुधीरजी देशमुख यांना विनंती असेल आपण नाणीफेक करून घ्यायची आहे. श्री सुधीर देशमुख यांना विनंती असेल आपण ओम साई विपक्ष भार्गवी विलेवान, राजेंद्र देशमुख विपक्ष संदीप बनवटे, सागर कांबडी विपक्ष निखिल शेलवले. काटेकी टक्कर असेल. P1 माफ करा, तिसरा बघा पुन्हा एकदा. रोहन स्वतःच्या खांद्यावर या ठिकाणी जबाबदारी घेताना पुन्हा एकदा. बघा कॅमेरामॅन प्लीज. सुरेख तेज तर्रार गोलंदाजी दिशेपासून भरकटताना रोहन बनवटे. आता मात्र नक्कीच मोरिया 11 या संघाला माहिती झालेलं आहे की सामन्यावर पक्कड मात्र या ठिकाणी मजबूत बनत चाललेली आहे. मित्रांनो सुरेख फटका VIP टाइम्सला सलामी देताना गगनचुंबी भीमप्रहार षटकार. एकोणीसशे 80 आणि 1990च्या दशकातील व्ही रिचर्डसन बरेच असे कारावने चांगले खेळाडू दिले. नक्षीच उल्लेख करेन मी प्रशांत सूर्यराव उर्फ लाला, अनेक विकी असेल, रोहन बनोटे असतील, गजानन बनोटे आमचे भूतपूर्व, दीपक बनोटे, अरुण विषे, प्रवीण बनोटे, अतिशय जबरदस्त. आणि आता नव्या फळीतले आपण पाहू शकता दिव्येश बनोटे असेल, अनिकेत बनोटे असेल, अनेक धुरंधर या काराव संघाने दिले. सुरेख गोलंदाजी, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. बघा मॅच मधली जी हवा आहे ना ती पूर्णपणे या ठिकाणी या रोहनने काढून टाकलेली आहे. नक्कीच जसा विकीची विकेट गेली आणि भयान शांतता मैदानात. पुन्हा एकदा तयार, सुरेख फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक शोधून काढलेल्या 2 धावा होतील का, परंतु प्रयत्न नाहीये. बघा 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 33 धावा.
बघा 81 धावांची गरज असताना 33 धावा झालेल्या आहेत. 48 धावा, 12 चेंडू आणि 48चं समीकरण. बघा ड्रिंक्स ब्रेक घेऊन जायचंय मैदानात. हिप्पीने शिप्पीने दूध पाजला. धन्यवाद डीजे ऑपरेटर. बघा 81 धावांची गरज असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, धावफलकावर 48 धावांची गरज. 12 चेंडू 48 धावा. कोण जिंकेल हा सामना? मित्रांनो जर पाहिलं तर 6-8 षटकारांची गरज. क्रिकेट आहे मित्रांनो, ग्लोरियस अनसर्टनिटी, अनिश्चिततेचा खेळ मानला जातो क्रिकेट. सुरेख गोलंदाजी दिशेपासून भरकडताना पहिलाच स्वेर चेंडू. बघा 47 धावांची गरज असेल. असे कोणी फलंदाज असतील का या आनंदी स्मॅशर कडे? सुरेखा पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न. रनआउट होईल का? हो हो, गोटी नेम. अजून एक झटका या ठिकाणी आनंदी स्मॅशरला. ओम साई 11. आपले जे खेळाडू जिथे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजच्या मागे यायचंय. सुरेखा फाटका. बघू झेल होईल का? ओ हो, बघा 10 चेंडू आणि 41 धावांची गरज. चौकारांची 10 चौकार जरी या ठिकाणी आले तरी विजयी होऊ शकत नाहीयेत. सुरेख गोलंदाजी. आता मात्र औपचारिकता बाकी. यापुढील होणारा सामना ओम साई 11 विपक्ष भार्गवी 11. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचंय. सुरेख या ठिकाणी नो मिस्टेक. आणि अजून एक झटका.
बघा 8 चेंडू आणि 41 धावांची गरज. नक्कीच औपचारिकता बाकी. आनंदी स्मॅशर विपक्ष मौर्या 11 चालू असलेला सामना. बघा स्ट्राईकला आपण पाहू शकताय आयुष कडाव उर्फ सुमित ढेकले. बघूया ओ आव देखा ना ताव देखा सिर्फ अपना पाव देखा. बघा आम्ही ज्या फलंदाजाची वाट बघतोय रितेश देशमुख उर्फ रितेश कडव बॅट कशी फिरवते बघा तिकडे. रात्री 4 वाजेपर्यंत चॅटिंग करत असतो. सुरेख गोलंदाजी. साठी कि दिल नाउम्मीद नहीं नाकाम ही तो है. दिल नाउम्मीद नहीं नाकाम ही तो है. लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है. जी हाँ ये समय भी गुजर जाएगा. बस लगे रहिए आनंदी स्मॅशर साठी कारण बाउन्स बॅक नक्कीच विक्की बनवडे यांच्याकडून केला जाईल. 2 सामने हरले किंवा हा सामना देखील पराभवाच्या छायेत जिंकण्यासाठी एका 6 आणि 41. बघा अजूनही सामना संपलेला नाहीये. मी मागासपासून सांगतो की अनिश्चिततेचा खेळ मानला जातो क्रिकेट. 41 काय 50 सुद्धा धावा एका षटकामध्ये झालेल्या आहेत. ओ हो अनुभव पाहू शकता आपण दिनेश मोहिते यांना. बघा या ठिकाणी आमचे पाटील बाबू ज्यांच्याकडून आपल्याला वायफायची मदत झालेली आहे ती या ठिकाणी उपस्थित आहेत. या काराव प्रीमियर लीग आणि काराव गाव यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे साहेब. पाटील बाबू धन्यवाद. पूर्ण आयोजन कमिटीकडून आपल्याला या ठिकाणी लाख लाख धन्यवाद. नक्कीच आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. यापुढील होणारा सामना महामुकाबला काटेकी टक्कर भार्गवी 11 विपक्ष ओम साई 11. बघा यानंतर आपण ज्यांचा आवाज ऐकाल प्रियेश बाबरे मॅन फ्रॉम रायगड कर्जत. दर्जेदार आवाज. नक्कीच चौथे पर्व कराव प्रीमियर लीगचे हे. चौथ्या पर्वात देखील आपण त्यांचाच आवाज नक्कीच न चुकता इमाने इतबारे आपल्या या लीग साठी नेहमीच ते उपलब्ध असतात. यासाठी त्यांचं देखील मी धन्यवाद देतो. बघा ग्राउंड आतापर्यंत या मैदानावर अनेक प्रतियोगिता आयोजित करण्यात आल्या. शिळगाव असेल, काराव असेल, काराव ग्रामपंचायत प्रीमियर लीग असेल, काराव प्रीमियर लीग असेल, अनेक संघांनी सामने या ठिकाणी ठेवले गेले. पण अशा प्रकारचं आयोजन मी पहिल्यांदाच पाहतोय आणि पहिल्यांदाच अनुभवतोय. त्याबद्दल वाह वाह स्वीप शॉट क्या बात है. आग आग कंची वंची आणि हिस्सा. मित्रांनो जिकडे तिकडे तुझ्या आईला नुसता हिस्साचाच काम चालू आहे. बस त्या हिस्सामुळे तर कुठं मैदान उरली नाही. हिस्सा हिस्सा आणि फक्त हिस्सा. सुरेख फटका. व्हाट अ शॉट. कौतुक केलं जाईल या फटक्याचा. लाजवाब फाईन लेग क्षेत्रामध्ये दमदार षटकार.